नवीन कथा घेऊन आलेलो आहे. ती कथा म्हणजे माझ्यासोबत घडलेला एक अविस्मरणीय प्रसंग आहे. हा प्रसंग आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातला. माझ्या ऑफिसमधील एका मित्राचं लग्न नाशिकला होतं आणि लग्नाचा मुहूर्त दुसऱ्या दिवशी 12:15चा होता. त्यातच थंडीचे दिवस असल्यामुळे मी आदल्या दिवशी संध्याकाळी कार घेऊन निघालो होतो. हायवे असल्यामुळे मी साधारण 3.5 तास नाशिकला पोहोचणार होतो. निम्म्या अंतरावर आल्यावर मी एका हॉटेलजवळ कार थांबवून तिथे नाश्ता, चहा घेऊन पुढे निघालो. टार रोड असल्यामुळे मी 80 ते 90च्या गतीने कार चालवत होतो. जसा जसा वेग जास्त होत तसं तसं नाशिक जवळ येत होतं. रात्रीचे 9:30 वाजले होते. नाशिक अजून 40 किमी दूर होतं. त्यामुळे मी कारचा वेग कमी केला. काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका व्यक्तीने पुढे येत हात केला. तो कार थांबवण्याची विनंती करत असताना तोपर्यंत मी थोडा पुढे जाऊन थांबलो आणि कार रिव्हर्स जवळ घेतली की कारमधून खाली उतरलो. थंडीमुळे त्याच्या अंगावर चादर घेतलेली होती. चौकशी करू लागलो तशी ती वयस्कर व्यक्ती बोलू लागली, "साहेब, तुम्ही पुण्यावरून आलात. आमचं गाव इथून आतमध्ये 15 किलोमीटर आहे बघा. 1 तास झाला आम्ही थांबलोय पण आम्हाला काही बी साधन मिळेना झालंय. माझी बायको व मुलगी पण बरोबर आहेत. आमचं घर 4 किमी वरच आहे बघा. शेतात बांधलंय. आम्हाला घरी सोडलं तर लई उपकार होतील साहेब." तो इसम बोलत होता तोपर्यंत त्याची बायको व मुलगी आमच्या जवळ येऊन उभा राहिली व त्यानंही अंगावर चादर त्यांनीही त्यांच्या अंगावर चादर ओढलेल्या होत्या आणि अंधारात स्पष्ट चेहरे दिसत नव्हते. पण पण ते लोक चांगल्याच घरचे असं मला वाटत होतं. त्यांची अवस्था बघून मलाही वाईट वाटत होतं. मग मी विचार केला की मला अजून तासभर उशीर झाल्यावर काय होणार आहे. त्यांना त्यांच्या घरी सोडून जाऊयात. एवढ्या रात्री त्यांना असं रस्त्यावर सोडून जाणं चुकीचं आहे. तेवढ्यात त्यांची बायको बोलली, "साहेब, सोडलं तर लय उपकार होतील बघा. तास झाला उभे आहोत आम्ही, पण एक गाडीसुद्धा थांबली नाही. तुम्ही अक्षी देवाने धावून आलात बघा." तसं मी म्हटलं, "हो मावशी, मी सोडतो तुम्हाला तुमच्या घरी, पण मला साहेब म्हणू नका. अशी उपकाराची भाषा बोलू नका. मी तुमच्या मुलासारखाच आहे ना." असं बोलत मी कारचा दरवाजा उघडला आणि काकांना मावशीला म्हटलं, "तुम्ही गाडीत बसा. अहो, तुमच्या बॅगी पिशव्या." असं मी म्हणतो. "काळजी करू नका, मी ठेवतो." काका असं बोलत मी डिक्की उघडली तसं त्यांच्या मुलीने बॅगा उचलल्या. त्या बॅगात मी घेत म्हटलं, "थांबा, मी ठेवतो." मग सर्व साहित्य ठेवलं आणि डिक्की बंद केली. त्यांची मुलगी मागच्या सीटवर त्यांच्याजवळ बसायला लागली. तशी मावशी बोलल्या, "अगं संजू, तू पुढच्या सीटवरच बस आणि त्यांना आपल्या घराचा रस्ता दाखव." तसं ती पण मला पुढचा दरवाजा उघडला आणि ती आत बसली. मग मी गावच्या रस्त्याला लागलो होतो. रस्ता खराब असल्यामुळे कार हळूहळू चालवत होतो. कारमध्ये बसल्यावर सगळ्यांनी अंगावरची चादर बाजूला काढून ठेवली होत्या. तसं माझं लक्ष संजूकडे गेलं. दिसायला सुंदर होती. तिने लेगिन्स व कुर्ती घातली होती. व्हाईट रंगाची टाईट कुर्ती तिच्या कठोर आणि गोलाकार शरीराचं दर्शन देत होती. तसं शरीर भरदार अनामिक दर्शन देत घडवत होतं. अधून-मधून माझी नजर तिच्या उभारलेल्या फिरत होती. ती पण माझ्याकडे बघत होती. एक क्षण आमची नजरला नजर होताच तिने स्मित हास्य केले. तसं मी पण तिला प्रतिसाद देत होतो. मी तिला बोललं, "तुझ्या करण्यासाठी विचारलं, अजून किती दूर आहे तुमचं घर?" तशी ती बोलली, "आणखी 5 मिनिटात येईल." तसं काही वेळातच ती म्हणाली, "हे बघा सर, डाव्या हाताला जे लाईट दिसते ना, तेच घर आहे. पुढून लेफ्ट टर्न घ्या." तशी मी कार डाव्या बाजूला वळवली. काही अंतरावर त्यांचं घर होतं. आजूबाजूला सर्वत्र शेती होती. घरासमोर कार थांबवून मी खाली उतरलो. सगळे खाली उतरले. मी डिकी उघडली आणि त्यांचं सामान काढू लागलो. तेवढ्यात एक माणूस आला व त्यांच्या हातातून बॅगा घेऊन घरात गेला. बहुतेक त्यांचा नोकर असावा. तेवढ्यात संजू माझ्याजवळ येऊन माझ्या हाताला पिशव्या घेऊन स्मितहास्य करत म्हणाली, "राहू द्या, मी घेते. तुम्ही या घरात." असं बोलत ती माझ्या हातातल्या हात ठेवून मी तिच्या हातात पिशव्या कधी द्यायला की आत जाऊ लागलो होतो. की असेच पाहत उभे राहणार आहेत का? सोडा आता चहा घरात, चला घरात. तशा मी पिशव्या तिच्या हातात डिक्की बंद करून घरात गेलो तर मावशी व काका हॉलमध्ये बसलेले होते. तसं त्यांनी स्वागत करत
बसायला सांगितलं. तसं आम्ही गप्पा मारत माझ्याबद्दल पण माहिती सांगितली. त्यांनी पण त्यांच्याबद्दलची माहिती सांगितली. मग ते म्हणाले, "तुम्ही नाशिकला कामासाठी निघालात का?" तसं मी म्हणालो, "काका, माझ्या मित्राचं लग्न आहे उद्या नाशिकमध्ये, त्यासाठी मी निघालो आहे." तेवढ्यात संजू पाणी घेऊन आली. तसं मी तिच्याकडे बघत राहिलो. ती चेंज करून तिचे अबोली रंगाचा गाऊन घालून आलेली होती. तिच्या भरीव व गोलाकार हवेत तरंगत होता. तिच्यावर माझी नजर हटतच नव्हती. माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. असं वाटलं की पण माझा मोह आवरला. समोर काका मावशी होते. मी स्मितहास्य करत मला पाणी देत म्हणाले, "अहो, माझ्या मैत्रिणीचं पण उद्या लग्न आहे नाशिकमध्ये." तसं मी म्हटलं, "हो का?" तसं मी माझ्या मोबाईल काढून त्यातील पत्रिका फोटो दाखवत म्हटलं, "मला या लग्नाला जायचे बघा." तसं ती माझ्या हातातला मोबाईल घेऊन हळुवारपणे तिच्या बोटांना माझ्या बोटांचा कुरवाळत अन मोबाईल कधीच पत्रिके वाचून बोलू लागली, "अय्या बाबा, हे पण त्याच लग्नाला निघालेत. ही तर माझी मैत्रीणच आहे." ती खूपच खुश झाली होती. तशी ती मोबाईल माझ्या हातात देऊ लागली. तसा मी तिचा हाताला कुरवाळत म्हणत होतो, "हो का? म्हणजे योगायोगच म्हणावा लागेल." तसं काका बोलले, "सो मित्र, आता तर तुम्ही आमचे पाहुणेच निघालात बघा. त्यामुळे आता तुम्ही एवढ्या रात्री कुठं बी जायचं नाही. मस्तपैकी जेवण करूया, झोपा आणि सकाळी उठून सर्व आवरून नाश्ता पण घेऊन आरामशीर निघा. आमच्या संजीवनीला पण सोबत घेऊन जा, म्हणजे तिला पण सोबत होईल." असं मी संजूकडे पाहिलं तर ती खूपच खुश होऊन स्मितहास्य करत डोळ्याने इशारे करत खूप काही बोलून होती. तसं मी पण खूप खुश झालो होतो. काका मावशी खूपच आग्रह केल्यामुळे मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही. तर मी उठत म्हटलो, "ठीक आहे काका, मी थांबतो. मी माझी बॅग घेऊन येतो." तसं काका म्हणाले, "लवकर या, तोपर्यंत जेवणाची पण तयारी होईल." मी बॅग घेऊन येताच संजू म्हणाली, "चला, मी तुम्हाला तुमची रूम दाखवते." तशी ती मला एका कडेच्या खोलीत घेऊन गेली. "ही तुमची खोली." खोली छान होती. बेड, बाथरूम सगळं काही व्यवस्थितच होतं. तशी ती म्हटली, "टॉवेल वगैरे सर्व काही बाथरूममध्येच आहे सौमित्र." तसं मी म्हटलं, "संजू, रूम खूपच छान आहे." माझी नजर तिच्यावर होती. तशी ती माझ्याजवळ येत म्हणाली, "हो का? आवडली का तुम्हाला रूम?" तसं मी पण म्हणलो, "हो, खूपच सुंदर आहे." ती पण उगीच न्याहाळते. त्या नजरेतून ही गोष्ट सुटत नव्हती. तशी ती, "अहो, कुठे हरवलात? इश्य, एवढं काय टक लावून बघत असतं?" ते स्वतःवर सावरत मी म्हणाले, "संजू, तुम्ही खूप सुंदर आहात." तशी ती लाजत बोलली, "हो का? चल मग, तुमचं काहीतरीच असतं. बरं, ते सोडा आणि लवकर फ्रेश होऊन या बाहेर जेवायला." अन् ती निघून गेली. अन् मी तिला विचारत विचारत करत माझे कपडे काढून फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेलो. मस्त गरम पाणी घेत मी फ्रेश झालो. प्रवासाचा थकवा एकदम दूर झालेला होता. पण संजूची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोरून काही जातच नव्हती. माझं दुसरं मन बोलत होतं की तू खूप वाईट विचार करत आहेस त्याच्याबद्दल. किती साधी माणसं आहेत ती. किती आपुलकीनं तुझी विचारपूस करणार आहेत. आणि तू त्यांच्या लग्न झालेल्या मुलींबद्दल असा वाईट विचार करतोयस. मी तसाच बाथरूमच्या बाहेर आलो. मी फक्त व्हाईट व्हाईट पॅन्ट घातलेली होती. मी आरशासमोर उभा राहून सर्व अंगाला क्रीम लावत होतो. इकडे खूप थंडी जाणवत होती. मी भांग पाडत डोक्यावर केस व्यवस्थित करतच होतो की इतक्यातच संजू मला हाक मारत आत आली. तशी ती नजर माझ्या पिळदार शरीरयष्टीवर फिरवू लागली. तिची नजर माझ्या विशाल गोऱ्या पानछातीवर खाली माझ्या राहिलेली होती. ती इतक्यात अनपेक्षित घडलं होतं की मी तर थांबूनच गेलो. घाईघाईत मी पटकन टी-शर्ट घातलं बॅगमधून आणि नंतर नाईट पॅन्ट घातली आणि तिला म्हटलं, "संजू, तुम्ही इथं काय करत आहेत?" टक टक लावून बघत होती. तशी ती पुढे येत बोलली, "सौमित्र, तुम्ही खूपच हँडसम आहात बघा." तसं मी म्हटलं, "हो का? बापरे, मग माझं काही खरं नाही वाटतंय. मला आता निघावं लागेल." तशी ती बोलली, "हो, खरंच सांगतोय. तुम्ही खूपच आवडलात मला. पण एक गोष्ट नाही आवडली." मी म्हटलं, "कोणती गोष्ट तुम्हाला नाही आवडली?" तशी ती बोलली, "तुम्ही मला अहो अहो नका बोलत जाऊ. तुम्ही मला आरतुरबाला मी एकेरी माझ्या नावाचेही बोलत जा. मला आवडेल ते." तसं मी म्हटलो, "ठीक आहे संजू, मग तू पण मला एकेरी नाव घेऊन बोलत जा."
असं आहो आहो म्हणत जाऊ नको. तर संजू पण म्हणाली, ठीक आहे सौमित्र, मी तुम्हाला सौमित्रच म्हणेल. माझ्याशी बोलताना तयार आहेस तशी ती हो हो रे सौमित्र, मलाही आवडेल. बरं चल आता नंतर बोलू. आपण तिकडे जेवणाची ताट वाढून ठेवले असेल. आणि मग आम्ही दोघे पण जेवायला गेलो. सर्वजण माझीच वाट बघत थांबले होते. मग सर्वजण गप्पा मारत जेवायला लागलो. जेवण होईपर्यंत रात्रीचे 11 वाजले. मग त्यांना शेतात सालाने ठेवलेल्या गड्याच्या बायकांनी सर्व आवराआवर करून भांडे घासून टाकली. तोपर्यंत मी त्यांच्या अंगणात शतपावली करत होतो. कमालाची थंडी वाजत होती. तिकडे काका व मावशी त्यांच्या खोलीत झोपले गेले आणि त्यांच्या कामावरचा गडी व त्यांची बायको पण त्या बाजूच्या घरात झोपायला गेलेले होते. मीच एकटा बाहेर फिरत होतो. इतक्यात संजीवनी आली. "अरे हे काय सौमित्र, तुम्ही एवढ्या थंडीत बाहेर असं फिरतायत का? आजारी आजारी पडशील ना. चल बरं झोपायला." मला वाटलं तू झोपला असशील. तसं मी म्हटलं, "हो संजू, किती काळजी करतेस बघ तू. बरं चल ठीक आहे." असं बोलून मी माझ्या खोलीत गेलो आणि मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा बेड वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं होतं. मी झिरो लाईट लावून माझे कपडे काढत फक्त अंगावर टी-शर्ट आणि पॅन्ट होती, रजाई ओढून बेडवर झोपलो. मला फक्त पॅन्टवर झोपायची सवय होती. बेडवर पडताच काही वेळात माझ्या डोळ्याला डोळा लागला होता. काही वेळातच माझ्या छातीवर काही वळवळत करत असल्याचं जाणवत होतं. शिवाय पाठीला काही उबदार स्पर्श लावत. तसं मी खूपच कुशबदलत एका अंगावर उताना झोपलो. अंगावर रजाई दूर करत पाहू लागलो. क्षणभर माझा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. चक्क संजू माझ्याजवळ येऊन झोपली होती. ती सुद्धा कुठल्या अवस्थेत? मी आश्चर्यचकित होत म्हटलो, "संजू, तू अशा अवस्थेत कुणी पाहिलं तर?" तसं तिने एक पाय मांडीवर टाकत, "एका शब्दही बोलू नकोस सौमित्र. तुला पाहिल्यापासून खूपच बेचैन झाले रे मी. आणि मागाशी तर तू फक्त पॅन्टमध्ये बघून मी खूपच व्याकुळ झाले रे. तशी किती हँडसम आहेस रे तू. तुझी शरीरयष्टी विशाल, गोरीपान, छाती, पिळदार दंड आणि मांड्या बघून वेडीच झाले रे मी. झोपूच लागत नव्हती बघ मला तुझ्याशिवाय. कधी एकटा तुझ्या मिठीत येऊन तुझ्यासोबत सामावून जाईल असं वाटत होतं बघ." नेक्स्ट पार्ट कमिंग सून. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.